नमस्कार मित्रांनो. पुण्यातील एका शाळेत 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने तिच्याच शाळेतील एका महिला शिक्षिकेबद्दल प्रेम व्यक्त केल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने शिक्षिकेला वारंवार आय लव्ह यू असे मेसेजेस, अश्लील फोटोज, हार्ट्स, इमोजीज पाठवले आणि शिक्षिकेकडून प्रतिसाद न मिळाल्यानंतर तिने भावनिक दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. बातम्यांनुसार तिने हातावर ब्लेडने शिक्षिकेचं नाव कोरलं आणि स्वतःला इजा करण्याची धमकीही दिली. प्रकरण गंभीर असल्यामुळे आणि शिक्षिकेने प्रशासनाला याविषयी माहिती दिल्यानंतर शाळा प्रशासन, पालक आणि संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप केला. का एक मुलगी मुलीवर प्रेम करू शकते? हे अट्रॅक्शन आहे की दुसरं काय आहे? अशा प्रकारे चर्चा सुरू झाल्या. या बातमीत फक्त इमोशनल ड्रामा नाही तर सेक्शुअल अट्रॅक्शनचा मुद्दा आहे. आणि सेक्शुअल अट्रॅक्शन हा शब्द ऐकायला समाज घाबरतो, पण तो मानवी वास्तव आहे. विज्ञान स्पष्टपणे सांगतं की प्युबर्टी सुरू झाल्यानंतर सेक्शुअल फिलिंग सुरू होतात. त्यासाठी 18 वर्षाची वाट पाहावी लागत नाही. मेंदूतील लिंबिक सिस्टम आणि हार्मोन्स किशोर वयात खूप ॲक्टिव्ह असतात. अट्रॅक्शन कुणाकडेही वळू शकते, मुलाकडे, मुलीकडे किंवा दोघांकडे. अट्रॅक्शन म्हणजे फिजिकल रिलेशनशिप असा नसतो. अट्रॅक्शन म्हणजे सेक्शुअल किंवा रोमांस याची ओढ असते. त्यामुळे मुलीला मुलीकडे सेक्शुअल अट्रॅक्शन वाटणं ही काही असामान्य किंवा अशक्य गोष्ट नाही. हीच गोष्ट आपल्याला LGBTQ विषयाकडेही घेऊन जाते. LGBTQ हे आपण बातमीपत्रात वारंवार ऐकलं असेल, तर इथे आपण हेही समजून घेण्याचा प्रयत्न करूया की LGBT म्हणजे नेमकं काय आणि या LGBTQचा अर्थ का होतो. तर L म्हणजे लेस्बियन, स्त्रीला स्त्रीकडे सेक्शुअल किंवा रोमॅन्टिक अट्रॅक्शन वाटणं. G म्हणजे गे, पुरुषाला पुरुषाकडे अट्रॅक्शन वाटणं. आणि B म्हणजे बायसेक्शुअल, म्हणजेच दोन्ही लिंगाकडे या बायसेक्शुअल लोकांना अट्रॅक्शन वाटणं. T म्हणजे ट्रान्सजेंडर, ज्यांची जेंडर आयडेंटिटी जन्माच्या लिंगाशी जुळत नाही. Q म्हणजे क्युअर, ज्यांना स्वतःच्या सेक्शुअल आयडेंटिटीबद्दल प्रश्न पडतात. ही सगळी माणसं समाजात आहेत. ही काही बाहेरून आलेली संकल्पना नाही, तर अनेक LGBTQ व्यक्ती सांगतात त्यांना सेम सेक्स अट्रॅक्शनची जाणीव लहान वयातच झाली होती. त्यांनी ती अट्रॅक्शन निवडलेली नव्हती, तर ती त्यांना जाणवलेली होती. मग प्रश्न असा उभा राहतो की अट्रॅक्शन जर नैसर्गिक असेल तर अल्पवयीन व्यक्तीला ती जाणवली म्हणून आपण तिला लगेच चुकीचं का ठरवतो? इथे दुप्पट्टीपणा नाही आहे का? मुलगा आणि मुलीचं अट्रॅक्शन असेल तर आपण म्हणतो की वयाचं कारण आहे, पण मुलीमधील अट्रॅक्शन दिसलं की लगेच ते प्रॉब्लेम ठरवतो. या बातमीमधील विद्यार्थिनीचं वागणं योग्य नाही, कारण अट्रॅक्शन असणं आणि अट्रॅक्शनच्या नावाखाली चुकीचं वागणं यात फरक आहे. अट्रॅक्शन हा गुन्हा नाही, पण बिहेवियर जबाबदार असायला हवा. आता इथे कायदा पुढे काय सांगतो ते विशेष. पोक्सो कायदा असा सांगतो की पोक्सो असं गृहीत धरतो की 18 वर्षाखालील व्यक्ती सेक्शुअल कन्सेंट देऊ शकत नाही. म्हणजेच कायद्याच्या नजरेत अडल्टसन सेक्शुअल बिंग नाहीच. पण विज्ञान, मानसशास्त्र आणि LGBTQ याची रियालिटी हे मान्य करत नाही. अडल्टसनला सेक्शुअल फिलिंग्स येतात, अट्रॅक्शन येते, आयडेंटिटीबद्दल प्रश्न पडतात. पण प्रश्न असा निर्माण होतो की बॉडी ऑटोनॉमी जर फंडामेंटल राईट असेल आणि डिग्निटी जर प्रत्येक माणसाचा अधिकार असेल तर अडल्टसन या सगळ्यापासून पूर्णपणे बाहेर का ठेवले जातात? संरक्षण आणि नियंत्रण यात फरक असतो. एक्सप्लॉयटेशन थांबणं हे गरजेचं आहे, पण पॉवर इम्बॅलन्स धोकादायक आहे. हे खूप समजण्यासाठी किचकट जरी वाटलं तरी समाजाने आणि सध्याच्या एज्युकेशन सिस्टमने हे समजून घ्यायला हवं. ॲडोल्सन सेक्शुअल अट्रॅक्शनला एकाच गुन्ह्यात टाकणं हे कितपत योग्य आहे? LGBTQ ॲडोल्सन अस्तित्वात नाहीतच असा कायदा का गृहीत धरतो? ही बातमी आपल्याला दाखवते की मानवी अट्रॅक्शन लिंग पाहून थांबत नाही, वय पाहून अचानक सुरूही होत नाही. आणि कायदा, समाज, विज्ञान यांच्यात इथे मोठी दरी आहे. शेवटी प्रश्न उरतो तो हाच, आपण मुलांना फक्त नियंत्रित करतोय का की त्यांना समजून घेतोय? भारतीय समाज सध्या तरी हे ॲक्सेप्ट करायला तयार आहे असं दिसत नाही. पण कायदा आहे, पाळला पाहिजे. आणि अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.